हे बघा असे घेऊन चालू आम्ही पिंजरे खेकडींचे. सगळे ना अशी साईज आहे आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा आहे ना मोठी सुद्धा आहे साईज. ही बघ कसली. आता ना पिंजरे लावण्यासाठी चालू आहे. हे बघा ह्या साईडला ना 3 नवीन घेतलेत आणि बाकी आहे ना 4 जुने आहेत. त्यानंतर आहे ना आजच्याला खेकडीसाठी चालू आहे. खेकडींचे आहे ना पिंजरे लावणार आहे आता. कारण तर आहे ना पाऊस पडतोय पण जोराचा नाही म्हणायला, पण पाऊस असा चालू आहे, अधूनमधून येतोय पाऊस. तर खेकडे ना त्या बाहेर निघतील, त्याच्यामुळे ना आजच्याला चालू आहे खेकडींचे पिंजरे लावायला. तर आता बघू किती भेटतात. सगळे ना 7 घेऊन जाणार आहे. 3 नवीन आहेत आणि बाकी 4 आहेत ना, 4 जुने आहेत. बरेच लांब जायचं आहे आणि अंधार पाडणार आहे एखाद्या वेळेस तिकडे जायला. दाखवतो आता तुम्हाला त्या बाजूला गेल्याच्या नंतरच. आता जिकडे पिंजरे लावायचे आहेत ना तिकडे येऊन पोहोचलोय. पण ह्या साईडला ना पाणी तर काही दिसत नाही बघा. ह्याच झुरण्याला लावायच्यात पण अजून आहे ना इकडं काही पाऊस झाला नाही, त्याच्यामुळे ना पाणी पण निघालं नाही. आता याच झुरण्याला ना तिकडे खाली निम्म्याच्यात एखाद्या वेळेस ना पाणी असणार आहे, तिकडे जाऊन बघतोय. कारण जे काही शेतांना पाणी सोडतात ना त्याचा आहे ना निथळा वाड्याला निघतोय. तर तिकडे एखाद्या वेळेस ना पाणी आसन तिकडे निम्म्याच्या जाऊन बघतोय आणि जर पाणी आसन ना तिकडेच लावतोय. हे बघा अजून बऱ्याचशा लांब आहे ना चालत जायचं. सगळे शेत आहेत इकडं आणि गाडीसुद्धा ना तिकडं बऱ्याचशा लांब लावली. तिथून आहे ना चालत घेऊन आलो इथपर्यंत. चला त्या बाजूला जातोय आता. ना निम्म्या ह्याच्यात आलोय. तर ह्या साईडला ना पाणी तर आहे, जास्त नाही पण पाणी आहे थोडंफार आहे ना. 2 तर आहे ना लावून पण घेतल्यात. कारण तर आहे ना बराच उशीर झालाय, अंधार पडून इतक्यातच. ह्या साईडला ना ऊसाचे आहे ना शेत आहेत ना, त्याच्यामुळे ह्या ऊसाला जे पाणी सोडतात ना त्याचा निथळा इकडं निघतोय आणि मग ह्याला आहे ना पाणी तर आहे. 2 लावून झालेत ते पण पटापटले दम लागलाय. कारण तर आहे ना अशीच घाई करायला लागते. 2 लावल्यात म्हणल्यावर ना अजून 5 बाकी. आता 5 लावून घेतोय आणि जमलं तर थोड्या वेळाने दाखवतोय, नाहीतर डायरेक्ट उद्या सकाळच. आणि बघू किती भेटतात खेकडे. तर ना चांगला पाऊस झालाय त्याच्यामुळे ना पाणी पण निघालंय. इकडं बघा या साईडला पाणी साचलंय आणि वाड्याला जर पाणी असं निघालं असेल ना त्या शेतांमधलं तर मग एखाद्या वेळेस ना खेकडे भेटतील. फक्त आहे ना पाणी त्याला पाणी ना एकदमच कमी होतं कालच्याला. अजून बरंचसं चालायचं आहे. गाडी येत नाही इकडं, आता इकडे आणली असते. पिंके भेटतील का खेकडे? तिकडे जाऊन बघू ना कुठे भेटतात. इथं जवळ आलं आता पण तिकडे ना बरीचशी अडचण आहे. आता तिकडं जायचंय. हे बघा समोर ते जे गवत दिसतात ना तिकडं जायचं. ह्याच्या पलीकडं हे बावळीचे झाडं दिसतात ना तिकडं, तिथून तर डायरेक्ट वरपर्यंत लावल्यात. आलो आता एकदमच जवळ बघा. इथंच लावलंय समोरच. ह्या बाजूला ना पाणी तर निघालंय पण तिकडे ना सांगता येत नाही जास्त पाणी निघालं असं म्हणून. हे काय अजून पाणी ना तिकडं वाड्याला उतरलं नाही पाणी शेतांमधलं, इकडं साचलं अजूनपर्यंत. इथं समोर लावलंय हे बघा, इथं खाली तिथं आहे. आणि पाणी ना थोडं हाय वाढतं, चालू झालंय थोडं. एखाद्या वेळेस ना खेकडे आले असणार आहे. धुवून आणतात आता. किती खेकडे आहे बघू. खेकडे तर वाचतात पिंजऱ्यामध्ये. त्याचं लबर सुद्धा तुटून गेलंय. लबर सुद्धा तुटलेला, बरे खेकडे निघून नाही गेले. हा चल तिकडे चल. पिशवी तिकडेच ठेवली. ती तिथं पिशवी आहे झाडाला ठेवली. इथं पण लावला असेल ना तिकडं वरती थोडा. इथं पहिली चांगल्या मोठ्या साईजची आली. मोठ्या मोठ्या खेकडे आल्या. किती मोठ्या मोठ्या आहेत.
पहिल्याच पिंजऱ्यामध्ये. दुसरं उचलायला लागणार आहे, मग त्या खेकडे ना त्याच्यामध्ये जमा करू मग आपण. इथं लावलाय आता. इथं लावलाय एक पिंजरा. इथं बघा मोठे आहे. गेला आतमध्ये. जास्त आहे ना पाणी पिंजरे धिवायला नाही, इथं थोडं ह्याच्यामध्ये धिवायला लागणार आहे. तिकडं जातोय, या साईडला आहे ना पाणी. चिखल पण जातोय त्याच्यामुळे ना कळत नाही, वज वाटतंय त्याकडे धिवून आणतोय. ह्याच्यामध्ये सुद्धा ना खेकडे वाटतात. तोडायला लागन ते सुद्धा याला ना लबर काही लावले नाही, नवीन होते ना लबर पण मिळाले नाही, मग यानेच बांधल्या रस्त्याने. इकडं बघा ह्याच्यामध्ये सुद्धा त्या पण नुसत्या मोठ्या मोठ्या. ह्याच्यामध्ये सुद्धा ना बरेचसे खेकडे आहेत, दिसतात ना. हा दिसतात. मला वाटलं याच्यात काय नाही आलं. हे बघ किती आलं, निघाली बघा. आता ते जमा करायला लागणार आहे एका ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यातला आहे ना कचरा काढायचा आहे. पहिलं तर आहे ना ह्याच्यामध्ये वतू का काय, ह्याच्यामध्ये पहिलं होतो, त्याच्यानंतर त्या खेकडी सगळे ह्याच्यामध्ये होतो, मग कचरा दोन ह्याच्यातला निघन. किती मोठे मोठे आहे ना. झालं, पिंजराच भरला बघा. लय मोठे मोठे आहेत काय तर खेकडे. आणि ते पण काळे आहे. तर ना पहिला जमा करू, त्याच्यानंतर स्वच्छ आहे ना धुवून घेऊ. तिकडं पाणी. हे पिंजरे इथंच राहून द्या ना. पिंजरे झालेत काढून आता सगळे. आता ना पहिलं तर पाण्याजवळ जाऊ तिकडं, आणि तिकडं जे ना सगळं धुवू, आणि खेकडे सुद्धा ना जमा करू तिकडंच. चिखल त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे जास्त वजन झालं. आता खेकडे किती भेटतात, दोन ह्याच्यामध्ये तुम्ही तर पाहिलं तर चांगले मोठे मोठे आहेत. चला जाऊ तिकडं. चला. आता ना इथं चांगलं पाणी साचलंय, इथं ना चांगलं धुवून घेऊ आता स्वच्छ पिंजरे, आणि खेकडे सुद्धा ना जमा करायच्यात. त्याच्यामध्ये 3च आल्यात, पण इतक्या मोठ्या साईजचे आहेत ना. हा लय मोठे आहे. पिशवी बघा आधी फाटली का. होते का. हा होता. 3 आहे. पिंजरा सुद्धा ना कराडला असतं इकडून. हे बघा तोडलंय, निघून गेल्या असत्या. त्याला जमा करू आता ह्याच्यामध्येच. त्याच्यात गेल्या सगळ्या. हा तिन्ही पण गेल्या ना. हा ह्याच्यात आहे ना, मागाशी तुम्हाला बोललेलं ह्याच्यामध्ये 1 का 2 आहेत, ते आता बघते. एकच आहे ह्याच्यामध्ये एकच आले. सगळे ना अशी साईज आहे, आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा आहे ना मोठी सुद्धा आहे साईज. ही तर बारकी आहे म्हणायला, काय तर ह्याच्यापेक्षा मोठे आहेत. एके पिंजऱ्यामध्ये ना एकच आली, पण बाकी सगळ्यांमध्ये ना भरपूर आलेत. टाकू का. हा टाका.
पाण्यामध्ये ना एकदम भारी जाते धिवायला सुद्धा आहे ना. पिंजरे सुद्धा धिवून निघतात, खेकडे सुद्धा आहे ना धिवून निघतात. त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना जास्त आलेत असं वाटतंय. हे बघा वरतीच ह्याच्यामध्ये आहे ना जवळजवळ 2, 4, 6, 7, 8 आल्यात एकाच पिंजऱ्यामध्ये. होतो का ह्याच्यामध्ये? हा होता. ही बघ कसले लय मोठे मोठे आहे ना. ही पण बघा किती मोठे आहे. संपलं. ते जमा केलेत मागाशीच नाही का. ह्याच्यामध्ये 2 ह्याच्यातले सगळ्यात जास्त. हे सुद्धा ना तोडलाय पूर्ण. तरी सुद्धा ना खेकडे आहेत ह्याच्यामध्ये. दिसतात का? हा होतो. हा होता. हे बघ कसले. लय मोठे मोठे खेकडे आहे पिंजऱ्यामध्ये सापडले. त्या पण आहे ना पहिल्यांदाच पिंजरे लावल्यात ना, त्याच्यामुळे आहे ना अख्ख्या मोठ्या मोठ्या खेकडे आल्यात. नंतर ना असं काही भेटत नाही. भरायला आलंय. पूर्ण आहे ना फुल भरणार आहे. ह्याच्यामध्ये ना जास्त आहेत. मागाशी 2 ह्याच्यातल्या ना जमा केलेल्या ह्याच्यामध्ये. हे होतं आधीच भरलंय. होतो का? हा होता. निघाले. दोन्ही पण गेले खाली बघा. पकडा नीट. पिशीत गेली एक. एक पिशवीत गेली ना. हा पिशीत गेली. नाही बसणार वाटतं. काय माहिती. मला तर वाटतंय नाही बसणार. 2-3 राहतील फक्त. चल जाऊन दे. बारीक आहे ना. फुल भरलंय आणि 3 उरलं खेकडे. आता त्याच्यातच ठेवून घ्या. हा झाकण पण बसायचं नाही ना. हे का असं बसतंय. नाही बसणार. आता बाकीच्या ह्याच्यामध्येच वततोय ना परत. बास होते ना. हा आताशे बसले झाकण. आता ना सगळे खेकडे देऊन झालेत. पिंजरे सुद्धा ना साफ झालेत मस्त. आता गाडीपाशी जायचं आहे आणि वजन झाले आता आहे ना ह्याच्यामध्ये जवळजवळ आहे ना 1.5 पिंजरा भेटलं आहे. मग खेकडे ना बरेचसे भेटल्यात. एक फुल आहे आणि एक दुसरा अर्धा आहे. तर आता आहे ना गाडीपर्यंत घेऊन जायचं आहे. बरेच लांब आहे तिकडे जायला. आता चालत जायचं आहे बरं. हे बघा असे घेऊन चालू आहे आम्ही पिंजरे खेकडींचे. एक पिशवी दोन्ही साईडने पकडली. पलीकडच्या हातामध्ये ना पिंकीच्या पिशवीचे. पाऊस गेलाय सकाळपर्यंत आहे ना. पाऊस चालू झाला. आत्ता उघडलाय इथेच. या बाजूने ना रस्ता होणार आहे. त्याच्यामुळे ना इकडून रस्ता म्हणजे चालायला आहे.
चला गाडीपाशी जाऊ, तिकडे जाऊन तुम्हाला दाखवते. आता आलो आता गाडीपर्यंत. पिशव्या पण यांना लावून घेतल्यात दोन्ही साईडने 2. आलो आता इतक्यातच घरी. आणि एखाद्या वेळेस आहे ना टापामध्ये वतो सगळ्या खेकडे आणि तुम्हाला दाखवतो पिशवीमध्ये किंवा त्याच्यामध्ये वतो आणि तुम्हाला ना बघायला भेटते ना आता किती खेकडे आहेत त्या. जास्त आहे ना त्याच तुम्हाला दाखवतो आता किती आहेत त्या. आणि मोठ्या मोठ्या आहेत काय वत. ही बघा खेकड्यांची साईज अशी आहे. थांब 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 नाही निघत. वरती खेकडे ना मोठी आणि साईज तुम्हाला दिसतच असेल कशी. त्याच्यामध्ये ना पाणी वाचायला लागणार आहे कारण तरी ना बाहेर निघतं जातं. जबरदस्त अशी साईज आहे बघा खेकड्यांची. बसल्यात आता. वरती खेकडे ना मोठी आहे आणि कलर बघा खेकड्यांचा. आता बाकीच्या बसल्यात. अशात मोठ्या खेकडे तुम्ही तर पाहिलं तर इतक्या मोठ्या मोठ्या खेकडे भेटल्यात. त्या पण आहे ना पहिल्यांदा म्हणजे पहिले जे असते त्यांच्या ना पहिलेच पिंजरे लावल्यात आणि ह्या अशा खेकडे भेटल्यात मोठ्या मोठ्या. इथून पुढं काही सांगता यायचं नाही पण भेटतील अजून खेकडे मोठ्या मोठ्याच भेटतील कारण तरी ना अजून खेकडे पकडायला सुरुवात लोकांनी केली नाही जास्त. तर अशा खेकड्यांची साईज आहे. आता कालवण सुद्धा बनवायचं आहे कारण बऱ्याचशा भेटल्यात आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये थोड्या कमी आहेत ना त्या कालवणाला घेऊ आणि या ठेवू विकायसाठी मार्केटला. आता ह्या ना परत भरून घ्यायला लागणार आहे ह्याच्यामध्ये. बघा कशी किती मोठे आहे खेकडे. हात काढा. टाक चल पाटापाट. आता लय हुशार लागन पिंकीला. टाक चल पाटकेने. अजून बाकी किती मोठे येते तर सगळ्या मोठ्या मोठ्याच आहे. आता ना ह्याच्यामध्ये कमी आहेत. त्या बघा इतके कमी नाही तरी सुद्धा या इतके खेकडे आहेत. गेली बाहेर. पकडा आता ती तुम्ही. अशी साईज आहे खेकड्यांची. परत एकदा आहे. दुसऱ्या बाजूला सुद्धा आम्हाला जायचं आहे त्याच्यामुळे जास्त दाखवायला जमायचं नाही. दाखवतो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये खेकडींचं कालवण सुद्धा सगळं काय. आता ना दुसरं काय चाललं आहे त्याच्यामुळे घाय पण आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.